आनंदी, एकटी झोपशील ना नीट? हो आजी. नाही, दुपारी तो आला होता ना बागुली, मग तो परत आला तर आता? तो बागुली परत आला ना तर मी त्याला सांगणार की माझ्या आई बाबांना त्रास नको देऊस. भावनाही मला म्हणाली की आपण प्रेमाने म्हणलो तर सगळे आपलं ऐकतात. तू माझी खरी नात असतीस, माझ्या सिद्धूची मुलगी असतीस ना तर फार प्रेमाने जपलं असतं मी तुला. पण तू माझ्यासाठी एक अडथळा आहेस, माझ्या सिद्धूच्या संसारातला अडथळा. आजी, तुम्ही काळजी नका करू, मी झोपेन, तुम्ही जा. पण त्या बागुलीशी जास्त बोलायला जाऊ नकोस हा. त्याला आवडत नाही ना, तुला बोर्डिंगला पाठवेल तो. नाही तर झोप तू आता, झोप झोप. आनंदी, आता तुझ्या बाबांना बोलव. थांब, आता त्याला पण तुझ्या खऱ्या बाबासारखं तुझ्यापासून दूर नेतो. बागुली, बागुली सांग ना, माझं काय चुकलं? मला पनिशमेंट दे, पण माझ्या आई बाबांना नको माझ्यापासून दूर करूस, आणि माझ्या आई बाबांना नको ना त्रास देऊस. बागुली, बागुली. आता ह्यावर एकच उपाय आहे, तूच तुझ्या आई बाबांपासून दूर जा. मला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नकोस. अगं आनंदी, अगं तुझा आवाज ऐकून मी पळत आले. काय झालं काय? बागुली आला होता, मला म्हणाला की आई बाबांपासून दूर जा. मग तू काय ठरवलंयस? मी बाबाला सांगणार. अगं पण तू बाबाला सांगितलं तर त्या बागुलीला आवडणार नाही ना? आजी, मी त्याच्याबद्दल नाही सांगणार. मी सांगणार की मला बोर्डिंगला सोडा. ठीक आहे, आता तू झोप. हा, ये. मी इथे आले तर मला सगळे बोलतात की बोर्डिंगला जा म्हणून. रेणुकाची खेळली माझ्यासोबत, ती चांगली आहे, पण ती सुद्धा नाही म्हणाली बागुलीला की आनंदीला इथेच राहून दे म्हणून. मी कोणालाच इथे नको आहे. विश्वा, ताट असं समोर घेऊन काय बसलायस? तुझ्या आवडीची भाजी केली मी. सांग बरं कशी झाली? कशी झाली? छान आहे. काम कसं सुरू आहे तुझं आता? चालू आहे. अहो काय हे, कपड्यांना माती कशी लागली तुमच्या? ठीक आहात ना तुम्ही? मी ठीक आहे, मला काय झालंय? आणि बाहेर पडल्यानंतर धूळ माती असतेस, थोडीफार लागणार कपड्यांना.
बरं तुम्ही बसा, मी पाणी आणतो. बरं बरं ठीक आहे. ऐका. विश्वा, तुला भूक नाही का बाळा आता? एक काम कर, तू आराम कर. मी नंतर तुला जेवण गरम करून वाढते. हं? जा. हो, काय झालं सांगा बरं? तुमच्या कपड्याला माती लागली, हाताला खरचटलंय. काय झालंय? हो मला काही झालेलं नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. थोडीफार माती लागले कपड्यांना आणि हे जे काही खरचटलंय ते फोनवर बोलताना जरा काय जरा? हे बघा, लागलात ना काळजी करायला म्हणून मी सांगत नव्हतो. बरं बाबा, नाही करत काळजी. सांगा ना काय झालं. सांगतो. ते येताना बिझनेस संदर्भात एक कॉल आला होता. तो कॉल माझ्यासाठी फार महत्वाचा होता, पण मोबाईलला काही रेंज नव्हती म्हणून मी गाडी थांबवली आणि गाडीच्या बाहेर आलो. आणि मग बोलता बोलता आमचा बिझनेस संदर्भात बराच विषय निघाला. आज ती मुलगी नसती तर कदाचित आम्ही या जगातच. काय बोलताय? ती मुलगी देवासारखी धावून आली. आज तिच्यामुळे आम्ही वाचलो. विश्वासारखीच आहे, जवळजवळ विश्वाच्याच वयाची. आता आमची छान ओळख झाली. खरंच परमेश्वराचीच कृपा. त्या मुलीसोबत गेल्या जन्मीचं काय लेणं आहे कोण जाणे. लेणं आहे की देणं माहित नाही. म्हणजे त्या मुलीला आम्ही आमच्या सोबत आणली. आपल्या घरी? हो, आपल्या घरी. मी जेव्हा तिची विचारपूस केली तेव्हा तिने मला सांगितलं की तिचं जगात कोणी नाही. मी नातेवाईक नाही, कुटुंब नाही, घरदार नाही, अनाथ आहे ती मुलगी. मला असं वाटतं की तिने जीव देण्याचा प्रयत्न केला असावा आणि तिच्या दुर्दैवाने ती वाचली असावी. अगं बाई, या संदर्भात ती बोलली का तुमच्याशी? नाही, तिने मला काही सांगितलं नाही. मी फक्त माझा अंदाज सांगितला. सध्या सगळीकडे अशा विचित्र घटना घडतायत. एकीकडे विश्वाची वर्गमैत्रीण देवाघरी गेली आणि दुसरीकडे ही तनुजा देवासारखी धावली. काय नाव म्हणाला तिचं? तनुजा. नुसतं नावच कशाला, तुमची भेटच घडवतो बस. चला या. तनुजा, नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.